मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल होती महाशिवरात्री आणि मी काल मस्तपैकी हा लव्हेंडर कलरचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यावरती इंस्टाग्रामवर एक ट्रेंड आलाय. काय नाही तिचं आ आ म्हणजे त्याच्यावर ट्रान्झिशनचं एक रील आहे, ती फारच व्हायरल होतीये. मग मला पण त्याच्यावर काल व्हिडिओ बनवायचा होता आणि मी बनवलं सुद्धा. म्हणजे बिफोर ट्रान्झिशन घेतलं, आफ्टर ट्रान्झिशन घ्यायचंच राहून गेलं. कारण काल महाशिवरात्री निमित्त आम्ही गेलो होतो गोंदेश्वर मंदिरामध्ये. या अगोदर मी तिथे एक ब्लॉग बनवलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल तो. तर तिथे त्या घरी आल्यावरती ते ट्रान्झिशन कंप्लीट करायचंच माझ्याकडून राहून गेलं आणि आज मी पुन्हा तोच ड्रेस घालून तोच उद्योग करते. म्हणजे ते ट्रान्झिशन कंप्लीट करायचं आहे आज मला. ड्रेस हा माझ्या बहिणीचा आहे, हे बघा. मला तर फारच आवडला आहे, याचा कलर खूप चांगला आहे. म्हणजे तसं तर आज मला हा व्हिडिओ शूटच करायचा नव्हता. म्हणजे जसे की अल्टरनेटिव्ह डेजची व्लॉग्स 1 महिन्यापासून मी कंटिन्यू केलं आहे. म्हणजे 11 जानेवारीपासून मी अल्टरनेटिव्ह डेज व्लॉग टाकते आहे. तर आज आहे 15 फेब्रुवारी नाही 16 फेब्रुवारी वाटतं. तर म्हणजे 1 महिना मी अल्टरनेटिव्ह डेज व्लॉग केले पोस्ट, कंटिन्यू केलं 1 महिनाभर. तर अजूनसुद्धा हे मी चॅलेंज म्हणजे अजूनसुद्धा हे मी कंटिन्यू करणार आहे. बट आजचा व्हिडिओ असा असणार आहे की मी हा ड्रेस घालून रील बनवणार आहे. त्याचा थोडाच तुमच्यासोबत BTS शेअर करणार आहे. कारण आज मला वेगळा व्हिडिओ शूट करायचा होता, बट माझी तशी हालतच नाही. मला एवढी सर्दी झाली, इतकी डेंजर सर्दी झाली. आणि सर्दी ही अशी गोष्ट आहे, ती आपल्याला समोरच्याला सांगावं लागत नाही की मला सर्दी झाली, ते आपल्याकडे बघूनच कळतं. जसं की माझं हे नाक एकदम डेंजर, इथं दुखतं एवढं सगळं, हे सगळं लाल झालं आहे, नाही सांगू शकत. पण तरी पण तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते, नाही तर मी ही रीलसुद्धा नसती बनवली. आत्ता माझी काहीच करायची इच्छा नाही. बट माझं चॅलेंज जे मी स्वतःला दिलं आहे ते मिसमॅच नको व्हायला, त्यामुळे मी हे करते आहे. सो चला आता मी रेडी होऊ येते. जाम डेंजर सर्दी झाली मला, हेच कळत नाही उन्हाळ्यात सर्दी कसं काय होऊ शकते कोणाला. नाही तर आज मी वेगळा व्हिडिओ शूट करायचं ठरवलं होतं. जाम डेंजर हालत झाली माझी. इथे एक असे मच्छर चावले, काय चाललंय माझं मलाच नाही कळत आहे. मेकअपच्या नावाखाली तर मी आज फक्त थोडंसं टचअपच करणार आहे. तर मी कालच्या हे आउटफिट, हे चेरीवाले कानातले घातले होते. हे इतके भारी आहे, इतके भारी हे कानातले. म्हणजे मी काल फर्स्ट टाईमच घातले आणि ह्या आउटफिटवरती हे एकदम मॅच झाली, हे बघा. आणि इतके भारी वाटतं ते काल हे कानातलेच. मला हे कानातले घालायचे ते, म्हणून मी हा ड्रेस घातला आहे काल. सो आता मी आवरते. हो, माझं आवरून झालं आहे. एवढं म्हणजे मी चांगलं आवरलं आहे, पण ना चेहऱ्यावर तो ग्लो येत नाही आवरल्यासारखे. आणि त्यात मला आता 2-4 नाही 7-8 शिंका लगातार आला आणि माझं लायनरच वरती लागून गेलं. म्हणजे त्याचं सुकलंच नाही, त्यात शिंका आल्यामध्येच मला ते सगळं वरती लागलं आहे आता. आणि आता अशी मी रेडी झाली. एवढा ग्लो नाही आला आहे, बट आतूनच ग्लो नाही माझ्यात. आतून फार थकली मी. आय मीन माझे हातपाय पण फार दुखत आहे. सो आता मी चेंज करून येते. सो सगळं कालसारखं रेडी झालं आहे. माझी टिकली. हां. सो काल मी अशीच रेडी झाली होती एकदम सेम. फक्त मी पॅन्ट नाही घातली, कारण ती व्हिडिओमध्ये दिसणारच नाही. तर आता मी ती रील बनवते आणि BTSला माझ्याकडे दुसरा फोन नाही, बट मी तुम्हाला मधून अपडेट देईल काय चुकवलं मी. आणि मी ती रील बनवते. ती वाली रील बनवते. अशी जशी ॲक्टिंगच करायची आहे, त्याच्यामध्ये पण कुठं कळणार आहे की माझी हालत फार खराब झाली. एनिवे, सो ॲक्टिंग स्टार्ट. 1 hour later. सो माझी छोटीशी रील बनवून झाली आहे. रील खूप छोटीच होती, कारण त्याच्यात फक्त ट्रान्झिशन आहे, बाकी काहीच नव्हतं. सो रील बनवून झाली आहे. कालचा सेम लुक होता. BTS बघायला म्हटलं तर 2 ते 3 टेकमध्येच बनली, कारण सोपी होती, एवढं काही अवघड नव्हतं तिच्यामध्ये. तर रील बनवून झाली आहे. रील मी तुम्हाला इथे कुठेतरी टाकून देईल, नाहीतर मग यूट्यूब शॉर्ट्सला बघा. यूट्यूब शॉर्ट्सला येणार आहे, यूट्यूब शॉर्ट्सला बघा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल नसेल, आय नो थोडा बोरिंग व्हिडिओ झाला आहे आणि खूप छोटा पण व्हिडिओ झाला आहे. तुम्हाला वाटलं तर लाईक करा, असं म्हणणार नाही, जबरदस्तीने करा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी धमाकेदार करील. ओके बाय. आजचा व्हिडिओ थोडा बोरिंग होता, कधी ॲडजस्ट करा. भाई हम तो शुरू होते ही खत्म हो गया यार.